नमस्कार दोस्तों, सरकारी योजना और इम्पोर्टेंट न्यूज अब सब मिलेगा सिर्फ एक क्लिक पर। अभी सब्सक्राइब करो राजू पवार ऑफिशियल H1W को और बेल आइकन दबाओ। ऐसी इंफॉर्मेटिव वीडियोस के लिए अपने दोस्तों के साथ जरूर शेयर करें। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांबरोबरच विधवा महिला पेन्शन योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना असेल, श्रावणबाळ योजना सोबतच आजारी लाभार्थी या सर्वच लाभार्थ्यांकरिता व्हिडिओ अतिशय महत्वाचा आणि माहितीपूर्ण हा व्हिडिओ मी तुमच्याकरिता आज घेऊन आलेलो आहे। बऱ्याचशा लाभार्थ्यांचे फोन कॉल्स SMS येत आहेत की सर आम्हाला मार्च महिन्याचा हप्ता अजून आलेला नाही, याच्या मागे काय कारण आहे आणि आता करायचं काय आहे, या सगळ्या गोष्टींविषयी आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे आहेत 14 मार्च पासून वाटप सुरू करण्यात आले होते आणि वाटप सुद्धा झालेलं आहे। महाराष्ट्रात तब्बल 25% लोकांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आलेले नाहीत। म्हणजेच 100 लोकांमधून 75 लोकांना पैसे आलेले आहेत आणि 25 लोकांना पैसे आलेलेच नाहीत। नेमकं कारण काय आहे, कुठे चूक झालेली आहे, आता पुढे करायचं काय आहे? तर बघा मित्रांनो, तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण बघता आणि 87% लोक चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत। तर मित्रांनो, विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा। व्हिडिओला लाईक अजिबात कोणीही करत नाही। मित्रांनो, व्हिडिओला लाईक केल्याने व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचतो आणि लोकांना ही माहिती मिळेल, ही अपेक्षा बाळगून व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे होते ते पैसे वाटप झालेले आहेत। अद्यावत 25% लोकांना पैसे त्यांच्या खात्यावर आलेलेच नाहीत। मी व्हिडिओच्या सहाय्याने तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो आणि ती माहिती मी तुम्हाला बऱ्याचदाच दिलेली आहे, पण त्या माहितीकडे लाभार्थ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। म्हणजेच लाभार्थी दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळेच त्यांचे पैसे राहिलेले आहेत। तर आता करायचं काय आहे? बघा मित्रांनो, आता तुमच्याकडे एकच पर्याय राहिलेला आहे। तो पर्याय म्हणजेच संबंधित कार्यालयामध्ये, म्हणजे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला आधार कार्ड, UID कार्ड, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, पासबुक, बँकेची प्रत, एकूण असे 4 प्रत घेऊन जायचे आहे। आणि तहसील कार्यालयामध्ये सुद्धा एक पोर्टल असतं मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचं। त्या पोर्टलवर तुमची कोणती माहिती कोणत्या स्वरूपात अपडेट केली गेली आहे हे सर्वप्रथम तुम्हाला तपासून पाहायचं आहे। जर तुमची माहिती व्यवस्थित नसेल तर ती माहिती तुम्हाला अपडेट करून घ्यायची आहे। आणि बघा मित्रांनो, आता 2024 पासून महाराष्ट्र राज्य शासनाने असा नियम काढलेला आहे की DBT प्रणाली अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तुम्हाला दिले जातात, बरोबर ना? तर ही गोष्ट तेवढीच सत्य आहे जेवढी ही गोष्ट महत्वाची आहे। कोणती गोष्ट? बघा मित्रांनो, आता आधार कार्ड बेसवर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वितरण केले जात आहेत आणि सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्या कारणामुळे काही लोकांचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले नाहीत, ते डॉक्युमेंट्स पेंडिंगच राहिलेले आहेत, ठीक आहे ना? आणि आधार कार्ड अपडेट करून घेणं महत्वाचं आहे। त्याचबरोबर सांगितलेले 4ही डॉक्युमेंट्स तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत। वारंवार तुम्हाला माहिती देऊन सुद्धा तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहात बांधवांनो, असं करू नका। आता मार्च महिना सुरू आहे, मार्च
महिन्यामध्ये एक सर्वे होत असतो दरवर्षी. लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट्स कार्यालयामध्ये जमा करायचे आहेत. बऱ्याचशा ठिकाणी डॉक्युमेंट्स जमा केले जात आहेत आणि काही ठिकाणी जमा केले जात नाहीत. जसं की यवतमाळ जिल्हा आहे, लातूर आहे, नांदेड आहे, या जिल्ह्यांमध्ये डॉक्युमेंट्स घेण्याची कुठलीही प्रक्रिया सुरू केली गेली नाही. पण बऱ्याचशा ठिकाणी ही प्रक्रिया सुरू आहे. याचा अर्थ काय होतो बघा मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी लाभार्थ्यांची काहीतरी अडचण असते, काही ना काही डॉक्युमेंट्स अपूर्ण पडलेले असतात, त्याच ठिकाणी हे डॉक्युमेंट्स जमा केले जातात. आणि ज्या जिल्ह्यामध्ये सर्व काही सुरळीत आहे, व्यवस्थित आहे आणि लाभार्थ्यांना वेळोवेळी पैसे येत आहेत, अशा ठिकाणी डॉक्युमेंट्स जमा केले जात नाहीत किंवा डॉक्युमेंट्स मागवले जात नाहीत. तर मार्च महिन्याचा हप्ता न येण्याचं कारण म्हणजे डॉक्युमेंट्स जमा केले गेले नाहीत. तर तुम्ही हे डॉक्युमेंट्स नक्की जमा करा. UDID, अपंगत्वाचं प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि बँकेचे झेरॉक्स असे 4 प्रत तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये नेऊन द्यायचे आहेत. तरच तुम्हाला नियमित हप्ता मिळेल. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.